ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर। वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध। अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय तर अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला दिसतोय। मात्र अजूनही हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात इथून पुढचे 5 दिवस काय स्थिती असणार आहे, कसं वातावरण असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्याची नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे। या इमेजच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो की अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार होत होता। त्याचा धोका आता महाराष्ट्राला नसणार आहे। मात्र अजूनही महाराष्ट्रावर काही ठिकाणी, खास करून विदर्भाचा जो पट्टा आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा जो पट्टा आहे, तिथे अजूनही ढग दिसून येत आहेत। इकडे बे ऑफ बंगालमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर अजूनही पावसाचं सावट आहे असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे नेमकी कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे, काय अलर्ट कोणत्या जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला आहे, ते सुद्धा स्पेसिफिकली आपण जाणून घेणार आहोत पुढच्या मॅपच्या माध्यमातून। तर IMDने हवामान खात्याने जारी केलेले हे मॅप आहेत। हा आजचा मॅप आहे आणि आता जसं की आपण या मॅपमध्ये बघू शकतो की अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला आहे। कोणताही अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये दिलेला नाहीये। मात्र विदर्भात आज सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आपण बघतोय की गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट आज जारी केलेला आहे। याचा अर्थ असा की या विदर्भातल्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। यानुसार विदर्भात आता पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर उद्या काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। उद्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे। मात्र उद्या सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा IMDने दिलेला आहे। आता या मॅपमध्ये आपण बघतोय की गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे परवा काय स्थिती असणार आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। हा परवाचा मॅप आपण बघतोय। आज आणि उद्या कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला नाहीये। कोणत्याही कोकणातल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाहीये असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा दिलेला नाहीये। परवा मात्र कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोकणातलं रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे, या 3 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट परवाचा दिलेला आहे। याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये परवा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती विदर्भातल्या या 4 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ असा की या विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातल्या रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये परवा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। याचबरोबर 2 तारखेला सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। इथून पुढचे 5 दिवस कोणत्याही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये। मात्र काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे येलो अलर्ट बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे। 2 तारखेच्या या मॅपमध्ये सुद्धा आपण बघतोय की 2 तारखेला सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये, कोकणातल्या या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे, येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये 2 तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो असं IMDने म्हटलेलं आहे। गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 2 तारखेला सुद्धा पाऊस पडण्याचा इशारा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे, 3 तारखेचं वातावरण कसं असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। तर 3 तारखेला सुद्धा कोकणातलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा, सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। याचबरोबर 3 तारखेला विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या संपूर्ण विदर्भातल्या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। म्हणजे विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकणातल्या या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। विजांच्या कडकडाटासह या संपूर्ण पट्ट्यामध्ये विदर्भातल्या आणि कोकणातल्या
या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहेत हे आपण हवामान खात्याने दिलेल्या ह्या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या संदर्भात असेल किंवा मान्सून संदर्भात असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.